लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे, नाले हे भरभरून वाहू लागले। पुराचं पाणी पुलावरून वाहत असून तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत खरं तर दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्याने सुदैवाने हानी टळलेली आहे। लातूर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि यामुळे लातूर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो। तर लातूरमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले। जळगावच्या चोपडा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। तर आरोपीच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी सराईत चोरट्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या चोरट्यांकडून 8,70,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। मे महिन्यातच पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं आणि या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता। या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुणे पालिकेने शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे। महापालिकेने यापूर्वी 201 ठिकाणी निश्चित केली होती, मात्र त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे। राज्यांमध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूनने हजेरी लावली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडीप दिली आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण निम्म भरले। धरणातील सोमवारचा पाणीसाठा हा 3.96 टीएमसी इतका होता। धरणाची क्षमता ही 8.36 टीएमसी आहे। राज्यातील 370 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये नव्याने 6 पोलीस निरीक्षक रुजू होणार आहेत। तर राज्यातील 429 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 556 पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या। सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसातही लालपरी सेवा बजावते आहे। लालपरीनं 2 दिवसात 63,83,00,000चं उत्पन्न प्राप्त केलं आणि या मुसळधार पावसात लालपरीनं 1,09,00,000 किलोमीटर प्रवास केला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकमध्ये घट झालेली आहे आणि दर काही ठिकाणी स्थिर आहेत, तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आले। बाजारामध्ये 10,721 क्विंटल गव्हाची आवक झाली, तर 2,806 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत करण्यासाठी विविध कामं हाती घेतली आहेत। तर मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये आज 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावं असं आवाहन पालिकेनं केलं। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,78,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची झाली आहे। या कांद्याला सरासरी 800 रुपये इतका दर मिळाला आहे। महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या LHB कोचसह धावणार आहे। तब्बल 54 वर्षांनंतर हा बदल करण्यात आला। भिवंडीमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी पालिकेच्या वतीनं मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसंच स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेतला। या मॉक ड्रिलमध्ये पूरस्थिती, नागरिकांची तात्काळ मदत आणि स्थलांतर कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये SITकडून वेगानं तपास सुरू आहे। अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक वैशाली जामदार तसंच चिंतामण वंजारी यांच्या सखोल चौकशी सुरू आहे।